Good morning student. Once again welcome to the class. So student, today we are started interview. मेरी कॉम यांचा जो इंटरव्ह्यू झाला तो इंटरव्ह्यू थोडासा इथे दिलेला आहे आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये कोणकोणती क्वेश्चन विचारली होती त्यांना ते सुद्धा इथे दिलेले आहे. तर ते आपल्याला आज बघायचं आहे. हियर आर एक्सेप्ट फ्रॉम अ फ्यू इंटरव्ह्यूज मेरी कॉम हॅज बीन ओव्हर द पास्ट फ्यू इयर्स. म्हणजे काही वर्षापूर्वी मेरी कॉम यांचे खूप असे इंटरव्ह्यू झालेले होते. दे रिफ्लेक्ट हर लव फॉर द स्पोर्ट, हर पॅट्रियोटिझम, हर स्ट्रॉंग विल अँड डिटर्मिनेशन अँड हर करेज इन द फेस ऑफ ग्रेट ऑड्स. तर त्यांनी कशा प्रकारे स्पोर्ट जे होतं ते कशा प्रकारे त्यांना आवडायचं, त्यांचं पॅट्रियोटिझम कसं होतं, त्यांना त्या स्ट्रॉंग कशा होत्या, त्यांचा दृढ निश्चय कसा होता आणि त्या धैर्यपूर्वक अशा त्यांनी खूप असे जे सॅक्रिफाईस केलेलं होतं, खूप असे गोल्ड मेडल जे मिळवलेलं होतं ते कशा प्रकारे मिळवलं होतं याबद्दल त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला होता. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये काही क्वेश्चन विचारली होती, ती क्वेश्चन याच्यामध्ये दिलेली आहे. फर्स्ट, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. तर इंडियन बॉक्सिंगबद्दल, फ्युचरचं इंडियन बॉक्सिंगबद्दल तुमचं मत काय आहे. तर त्यांनी आन्सर दिलं, द फ्युचर इज व्हेरी ब्राईट. फ्युचर काय आहे, हे खूप ब्राईट आहे, खूप तेजस्वी आहे. अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर विल गेट मेडल्स फॉर अस. आणि मला आशा आहे, मला खात्री आहे की खूप असे जे बॉक्सर आहे आपल्या देशामध्ये ते सुद्धा मेडल्स मिळवेल आपल्या देशासाठी. नेक्स्ट, प्लीज टेल अस अबाउट द ड्रीम अँड गोल्स यू हॅड अ चाइल्ड. तुम्ही कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा की तुमचं जेव्हा तुम्ही लहान होत्या, चाइल्ड होत्या, तेव्हा तुमचं ध्येय कोणतं होतं, तुमचं ड्रीम कोणतं होतं. त्यांनी आन्सर दिलं, ॲज अ चाइल्ड, जेव्हा मी लहान होते, आय डिडंट हॅव स्पेसिफिक ड्रीम अँड गोल्स. माझं काही असं, जेव्हा मी लहान होते तेव्हा माझं काही असं स्वप्न नव्हतं किंवा माझं असं कोणतं ध्येय नव्हतं. बट अकम्प्लिशिंग एव्हरी जॉब असाइन वॉज माय गोल. तर जेव्हा मी कोणत्याही जॉब जर मी नियुक्त केलेला असेल तर त्याबद्दल माझं काही ध्येय असेल. बीइंग बॉर्न इन अ पुअर फॅमिली. माझा जो जन्म झाला तो एका गरीब कुटुंबामध्ये झाला आहे. आय ऑलवेज ड्रीम टू बी समवन. मी सुद्धा काही लोकांसारखं स्वप्न बघितलेलं होतं. हू विल बी एबल टू सपोर्ट माय फॅमिली. आणि माझ्या स्वप्नाला माझ्या फॅमिलीनी सुद्धा सपोर्ट केलं. जसं प्रत्येकाला त्यांची फॅमिली जसं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करते, तशीच माझ्या फॅमिलीसुद्धा माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला सपोर्ट केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन विचारला, व्हॉट क्वालिटीज डू यू थिंक हॅव मेड यू सक्सेसफुल अँड कम धिस फॉर. तर तुमच्या मते जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल किंवा तिथपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर त्यासाठी कोणत्या क्वालिटीज आवश्यक आहे, कोणते गुण आपल्याला पाहिजे आहे, कोणते गुण आवश्यक आहे. माय हार्डवर्किंग नेचर. माझा जो स्वभाव आहे ते खूप हार्डवर्कर आहे. अँड फर्म डिटर्मिनेशन. आणि माझे काही दृढ निश्चय सुद्धा आहे. अँड ऑफकोर्स गॉड गिवन टॅलेंट. आणि एक म्हणजे गॉडनी मला दिलेलं एक टॅलेंट आहे. नेक्स्ट, व्हेन यू वेअर विनिंग चॅम्पियनशिप, आफ्टर चॅम्पियनशिप, डिड यू एवर फील सॅटिस्फाईड अँड कंटेंटेड थिंकिंग दॅट यू हॅड अचीव इनफ. तर जेव्हा चॅम्पियनशिप झाली किंवा चॅम्पियनशिप व्हायच्या अगोदर तुम्हाला काय वाटत होतं आणि जेव्हा चॅम्पियनशिप झाली तेव्हा तुम्हाला समाधान वाटलं का, किंवा मग तुम्ही जे काही अचीव केलं, जे काही तुम्ही मिळवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला समाधान वाटते का. त्याचा आन्सर आहे यस, आय ऑलवेज ॲम सॅटिस्फाईड. हो, मी नेहमीच सॅटिस्फाईड विथ माय अचिव्हमेंट. मला जे काही मी अचिव्हमेंट केलं आहे, जे काही मी प्राप्त केलेलं आहे त्यामध्ये मला समाधान आहे. नो मॅटर व्हॉट द व्हॅल्यू इज. आणि त्यामध्ये कोणताही मॅटर नाही आहे. नेक्स्ट, हॅड यू एवर ड्रीम ऑफ विनिंग ॲन ऑलिम्पिक मेडल. तुमचं जे ड्रीम होतं ते ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचं होतं.
हाऊ वॉज द फिलिंग बिफोर द ऑलिम्पिक्स अँड द फिलिंग आफ्टर विनिंग द मेडल. तर मग तुम्ही जेव्हा ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केला तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं आणि जेव्हा तुम्ही त्या ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलं तेव्हा तुम्हाला काय फील होत होतं. तर त्यांनी आन्सर दिलं, एव्हर सिन्स आय स्टार्टेड विनिंग इंटरनॅशनल मेडल्स माय ओनली विश. जेव्हा मी इंटरनॅशनल मेडल जिंकायला स्टार्ट केलं तेव्हा माझं फक्त एकच इच्छा होती आणि ड्रीम होतं की मी त्या ऑलिम्पिकमध्ये काय करायचं, पार्टिसिपेट करायचं. अँड आय वॉज सो एक्सायटेड इवन बिफोर द ऑलिम्पिक स्टार्टेड. आणि जेव्हा ऑलिम्पिक स्टार्ट झाली तेव्हा मी त्या ऑलिम्पिकमध्ये खूप एक्सायटेड होती. अँड ॲज माय ड्रीम, आणि माझं जे ड्रीम होतं तिथे पार्टिसिपेट करायचं ते ड्रीमसुद्धा ऑलरेडी कंप्लीट झालेलं होतं. अँड हॅड ऑलरेडी बीन अकम्प्लिश, म्हणजे मी त्यामध्ये कुशल आणि एक साध्य आणि कुशल जे मी त्यामध्ये भाग घेतलेला होता हे माझं त्याच्यामध्ये ड्रीम होतं. अँड सो वॉज इवन हॅपियर टू हॅव ओन द ऑलिम्पिक मेडल. आणि मी सर्व वेळ हॅपी होती की मी या ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केलं आणि हे माझं ड्रीम आहे की मी ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केलं आणि मी त्यामध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे मी सर्व प्रकारे माझं कौशल्य तरफेज सगळी जी काही कुशल तरफेज आहे ती मी सर्व लावेल आणि मी हे जे ऑलिम्पिक आहे ते ऑलिम्पिक मेडल जिंकेल. तर राहिलेला जो इंटरव्ह्यूचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घ्यायचा आहे. सो क्वेश्चन नंबर सी जो आहे, रीड धिस लाईन फ्रॉम द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो, हा आपल्याला घ्यायचा आहे. फर्स्ट, आय वॉन्ट टू गिव्ह दिस मेडल टू माय कंट्री. तर हे जे लाईन आहे की मला हे जे मेडल मिळालेलं आहे ते माझ्या कंट्रीसाठी आहे, मी कंट्रीसाठी वाहिलेलं आहे. तर ही या लाईनवर आधारित 3 क्वेश्चन विचारलेले आहे. तर ते 3 क्वेश्चन कोणते आहे बघा. फर्स्ट आहे, विच मेडल इज रेफर्ड टू हिअर, म्हणजे कोणतं मेडल इथे रिफर्ड केलेलं आहे. तर त्याचा आन्सर आहे, द मेडल रिफर्ड टू हिअर इज द गोल्ड मेडल. कोणतं मेडल? गोल्ड मेडल फॉर द एशियन गेम्स ॲट इंचियन साऊथ कोरिया. एशियन गेम झालेले होते आणि त्यामध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं. जे एशियन गेम झाले होते ते साऊथ कोरियामधील इंचनमध्ये झालेले होते आणि त्यात त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं. तर हे आन्सर परत 1 टाइम लिहायचं. सेकंड क्वेश्चन विचारला आहे, विच इयर डिड मॅरी कॉम विन धिस मेडल. तर मॅरी कॉमनी कोणत्या वर्षी हे मेडल जिंकलेलं आहे. त्याचा आन्सर आहे, मॅरी ओन धिस मेडल इन 2014. तर मॅरी कॉम यांनी 2014 हे मेडल जिंकलेलं होतं. थर्ड विचारलेलं आहे, व्हॉट मेडल डिड शी विन इन 2012. तर त्यांनी 2012 कोणतं मेडल जिंकलेलं होतं. त्याचं आन्सर आहे, मॅरी ओन द ब्रॉन्झ मेडल ॲट द 2012 लंडन ऑलिम्पिक्स. जे लंडन ऑलिम्पिक्समध्ये 2012 लंडन ऑलिम्पिक्समध्ये एक ऑलिम्पिक्स झालेलं होतं, त्यामध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्कस, म्हणजे चर्चा करायची आहे. फर्स्ट आहे त्याच्यामधलं, डू यू थिंक मेरी कॉम वुड हॅव बिकम ॲन इंटरनॅशनल स्पोर्ट्स पर्सन. तर तुम्हाला काय वाटतं की मेरी कॉम ह्या ज्या आहे त्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स पर्सन आहे. अँड इफ शी हॅड नॉट मेड सॅक्रिफाईस इन लाईफ, आणि त्यांनी आपलं जे जीवन आहे ते सॅक्रिफाईस केलेलं नाही आहे का. तर आपलं जे मत आहे ते काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्याचा आन्सर आहे, मेरी कॉम वुड नॉट हॅव बिकम ॲन इंटरनॅशनल स्पोर्ट्स पर्सन. त्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स पर्सन नाही आहे. इफ शी हॅड नॉट मेड मेनी सॅक्रिफाईस, sport as such high level calls for a sports person to practice long and hard, and she has to give up many pleasure to go to distant places to train for many months. Family life has to be sacrificed and they miss many wonderful moments of love and companionship. तर त्यांनी खूप सारे असं सॅक्रिफाईस केलेलं आहे. त्यांना त्यांच्या फॅमिलीला सुद्धा सोडावं लागलं. काही महिने जेव्हा त्यांचं ट्रेनिंग होतं तेव्हा त्यांना
खूप महिने असं फॅमिलीपासून दूर राहावं लागलं आणि त्यांनी अशा खूप असे मोमेंट आहे जे त्यांनी म्हणजे त्यांच्यापासून मुकलेले आहे ते मोमेंट. तर हे जे आन्सर आहे ते परत 2 टाइम्स राईट डाऊन करायचं आहे.